चला वागो सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मराठी व्याकरणाची ही परीक्षा क्रमांक 8 आहे. सर्व विद्यार्थ्यांचं नवोदय गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक 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 स्वागत. तसेच नवोदय गुरु या प्ले स्टोअरवरील ॲपवर सुद्धा हार्दिक 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 स्वागत. वागो मराठी व्याकरण हा नवोदयला नवीन आलेला भाग म्हणजे जास्तीत जास्त व्याकरणावर भर आहे. 20 पैकी 10-11 प्रश्न व्याकरणावाल्यावर आपलं तिथं भीती वाटू नये आणि व्याकरणाची जी भीती आहे ती आपल्या मनातून डिशक्याव निघून जावी. त्याच्यामुळं आपली 20 टेस्ट व्याकरणाच्या सुरू होतात. तर ही 8वी टेस्ट आहे. सगळ्यांनी या टेस्ट एकदम ग्रुपवर तर यायल्यात, पण सगळे एकत्रित टेस्ट नवोदय गुरु ॲप्लिकेशनवर आहेत. आजच ॲप्लिकेशन नवोदय गुरु प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, जॉईन व्हा. फक्त किंमत ॲपची आहे 999 रुपये. नवीन टेस्ट आहेत, 100 गुणांच्या टेस्ट. सगळा काही नवीन सिलेबस, स्पष्टीकरण, डिस्क्याव. नवोदय गुरु नाव टाकले मी, तुम्ही स्टुडंट नेम दुसरं टाका, इथे ईमेल ID तुमचा टाका. ठीक आहे. पहिला प्रश्न, उथळ पाण्याला खळखळाट फार. या म्हणीमध्ये उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उथळचा विरुद्धार्थी काय येते रे? उथळ म्हणजे वरी आणि खोल म्हणजे खाली. उथळचा विरुद्धार्थी खोल. उथळ म्हणजे वर. काही विहिरी उथळ असतात म्हणजे वर असतात अशा, आणि काही विहिरी खाली असतात, लय खोल असतात. उथळचा विरुद्धार्थी खोल. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. हे दुसरा प्रश्न काय? राजा या शब्दाच्या विरुद्ध लिंगी असणारा पर्याय. दिदो, राजा या शब्दाच्या विरुद्ध लिंगी. राजाचा विरुद्ध लिंगी राणी. राजाचा विरुद्ध लिंगी राणी. राणीला राज्ञी असं म्हणतात. राणीला काय म्हणतात? राज्ञी. राणीला काय म्हणतात? राज्ञी. राजाचा विरुद्ध लिंगी राणी. ही विरुद्ध लिंगी म्हणजे विरुद्धार्थी शब्दासारखंच, राईट. राजा, राणी. राणी म्हणजे राज्ञी, ठीक आहे. म्हणजे प्रजा म्हणजे लोक. बरं, दुजा म्हणजे दुसरा, प्रधान तर माहीतच आहे. तिसरा प्रश्न आहे. 20 मार्काची सिरीज आहे ही. 20 गुण आहे तर 20 प्रश्न 25 गुण. पण सध्या एक प्रश्न 1 पॉईंटला दिलेला आहे. 20 प्रश्न आहेत तर 20 पॉईंट आहेत, 20 गुण आहेत. तिसरा प्रश्न, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. या चरणात आलेल्या क्रियापदांची संख्या. क्रियापद किती येतं? आई माझी मायेचा सागर. दिला एकच आहे. तिने जीवनाला आकार आणि सागर हे नाहीत बरं. दिला एकच क्रियापद आहे. दिला, देणे, ठीक आहे. चौथा प्रश्न आहे भाई, चौथा प्रश्न आहे. मी थोडंसं झूम करतो. तहकूब करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? काढून टाकणे? नो. गोंधळ घालणे? नाही. तात्पुरतं थांबवणे, तात्पुरतं स्थगित करणे. स्थगित करणे म्हणजे एखादं काम, एखादी मीटिंग आहे किंवा एखादा पेपर आहे आणि पेपरमध्ये काहीतरी घोळ झाला, घपळा झाला, तर मग ती पेपर तहकूब करतात, थांबवितात. मतदान सुरू असताना एखादी मशीन, मतदान तर माहिती आहे, एखादी मशीन बंद पडली तर मग तात्पुरत्या स्वरूपात मतदान तहकूब केलं जाते, थांबविल्या जाते. मशीन दुरुस्त होईपर्यंत स्थगित केलं जाते. तात्पुरतं म्हणजे तात्पुरतं आहे ना, थोड्या वेळापुरतं. स्थगित करणे, थांबवणे. आणि 5वा प्रश्न, विभावरी. विभावरी म्हणजे रात्र, निशा. विभावरी म्हणजे रात्र, निशा. यामिनी, रजनी. विभावरी म्हणजेच काय? रात्र, है ना. वीज नाही रे, समजतं म्हणजे सर्व. संत. 6वा प्रश्न, संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार केला, प्रसार केला. या वाक्यातलं विशेष नाम कोणतं? आणि संत एकनाथ, ठीक आहे. किंवा एकनाथ महाराज किंवा इथे एकनाथ महाराज आहे का नाही. संत एकनाथ, ठीक आहे. किंवा एकनाथ महाराज पकडा. मी याच्यात बदल करून देतो, इथे एकनाथ महाराज पाहिजे, हे का नाही. किंवा इथं एकनाथच नाव पाहिजे. संत हे सामान्य नाम झालं. संत हे सामान्य नाम झालं
आणि एकनाथ हे विशेष नाम झालं. महाराज हे सामान्य नाम आणि महाराजाचं नाव एकनाथ महाराज. ठीक आहे, संत एकनाथ बी येऊ शकते, काय अडचण नाही, पण एकनाथ सगळ्यात सोपं. एकनाथ. संत हे सामान्य नाम, संताचं नाव विशेष नाम. इथं संत मी कट करून टाकतो टेस्टमधून, एकनाथच देतो फक्त इथं, राईट. आठवडी 7 नंबर. आठवडी बाजारामध्ये कांद्याची आवक कमी होती. या वाक्यातील आवक या शब्दाचा अर्थ, विरुद्धार्थी शब्द काय? लास्टपर्यंत प्रश्न वाचा बरं. आवक म्हणजे आणणे, येणे, आहे ना. आवकच्या विरुद्धार्थी जावक. इकडं बघा, दररोजच्या दररोज समजा आमच्या भाऊचा एखादा व्यवसाय आहे, एखादा बिझनेस आहे, तर बिझनेसमध्ये दररोजच्या दररोज पैसे येतात, तर म्हणजे आवक असते, है ना. आणि जर काही काम घराचं बांधकाम आहे ना, किंवा कशाला तरी पैसे लागायले, तर मग तेव्हा घराच्या बांधकामाला नुसते पैसे जातातच, त्याला जावक म्हणतात. आणि एखादा बिझनेस आहे ते पैसे येतातच असतात, मग येतच असतात, आवक. आवक म्हणजे येणे, जावक म्हणजे. आठवडी बाजारामध्ये कांद्याची आवक कमी होती, कांदे कमी आले होते, त्याच्या विरोधार्थी जावक, आवक, जावक. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे बापा? मी तर सर्वनाम आहे. शूर हे है ना, शूर. शिवराय शूर होते, है ना, शिवराय शूर होते. शूर विशेषण आहे. प्रामाणिकपणा भाववाचक नाम. पणा, त्व, है ना, नी, ई असे शब्द लागले आणि लास्टला त्व, हे भाववाचक नाम असतात. भाववाचक नामाची कन्सेप्ट एक दिवशी डिटेल सांगतो. पणा लागले लास्टला, पणा. पद्धत या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही? रीत आहे, पद्धत म्हणजे रिवाज आहे, तरा आहे, पण वचन नाही, वचन नाही. पद्धत या शब्दाचा अर्थ कोणता? वचन नाही, नाही म्हणते. उलगडणे हा शब्द काय आहे बापा? क्रियापद आहे. उलगडणे, येणे, जाणे, बसणे, उठणे, रडणे, हसणे, हॅ. उलगडणे म्हणजेच एखादी समस्याचं निराकरण होणे, एखादी समस्या सोडवणं. क्रियापद आहे. करावे तसे भरावे या वाक्यातील या म्हणीतील क्रियापद दर्शवणारे शब्द किती? करावे, भरावे, 2 आहेत. करावे आणि भरावे. ठीक आहे, करावे तसे भरावे ही म्हणे. जसं आपण करताल तसंच आपल्याला भरावं लागते. करावे पण क्रियापद आहे, भरावे बे आहे ना. आणि तसे आहे ना, हे असे तसे हे क्रियाविशेषण असतात. क्रियाविशेषण असे तसे, असेच तसेच. ओहोळ म्हणजेच ओढा. ओहोळ म्हणजे ओढा. ओहोळ म्हणजे काय? ओहोळ म्हणजे ओढा. ओढा माहिती आहे का नाही रे? ओढ्याचं पाणी आहे ना, ओढ्याचं पाणी बघितलं का नाही? ओहोळ म्हणजे ओढा. जो जी जे, अरे सर्वनाम आहे ते. जो जी जे, कोण काय, तो ती ते, हा ही हे. जो जी जे, कोण काय, आपण स्वतः, हे सर्वनाम आहेत. जो जी जेपासून काय म्हणतात? ज्यांचा, ज्यांची, ज्यांचे, ज्यांना, ज्याला, जिला, आहे ना. तो ती तेपासून त्यांचा, त्यांची, त्यांचे, त्यांना, त्याला, तिला, तुम्हाला, आहे ना. आणि हा ही हेपासून ह्यांचा, ह्यांची, ह्यांचे, ह्यांना, ह्याला, हे सर्वनाम आहेत. उत्कर्ष या शब्दाचा अर्थ काय? भरभराट. उत्कर्षाचा अर्थ काय? भरभराट, समृद्धी, प्रगती. एकता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? एकता. एकता म्हणजे सगळे एकत्र येणे. विषमता म्हणजे वेगवेगळे. ठीक आहे, एकताच्या विरुद्धार्थी विषमता. एकताच्या विरुद्धार्थी विषमता. इहलोक या देशातले लोक, आणि परलोक म्हणजे दुसरे लोक, दुसऱ्या देशातले लोक, दुसऱ्या राज्यातले लोक. इहलोक म्हणजे आपले लोक, आहे ना, इथले लोक. परलोक आहे ना, परलोक म्हणजे दुसऱ्या देशातले दुसरे. 17 नंबरचा प्रश्न बाप्पा, इतकं आपलं झालं आणि सगळेजण बघायलात का नाही रे? बघ ना बापा. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय काय? परंतु. कुठे गेलं परंतु? हां, वाघ हो. उभयान्वयी अव्यय लिहून ठेवा. पण, परंतु, आणि, किंवा, व, म्हणून, सबब हे उभयान्वयी अव्यय येतं. पाठच करायचं काम आहे. 2 वाक्ये जेव्हा जोडले जातात, ज्या शब्दांनी जोडले जातात, त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. त्याने अभ्यास केला बट परंतु नापास झाला. परंतु. जसे घोड्यांचा तबेला तसे हत्तीचा हत्तीखाना, पीलखाना, अंबारखाना. घोडे तबेल्यात राहतात तर हत्ती कशात राहतात? हत्तीखान्यामध्ये राहतात. पीलखान्यात राहतात, अंबारखान्यात राहतात. हत्तींचा पीलखाना घरात राहतात का? नाही. घोड्यांचा तबेला असते, पागा असते, मधमाशांचे पोळे. गुण या शब्दाचा अर्थ काय बापा?
गुण म्हणजेच दोष नाही, गुणचा विरुद्धार्थी दोष, दृश्य दृष्टी नाही, चांगले विचार. गुण म्हणजे सद्गुण, चांगले विचार. चांगले विचार असणं, चांगले गुण असणं, सद्गुण, चांगले विचार. 20 नंबर, वितरण या शब्दाचा अर्थ काय? वितरण म्हणजे वाटप, वितरण म्हणजे बक्षीस वितरण, बक्षीस वाटप करणे. सबमिट करायची टेस्ट, अरे ठीक आहे, नो इंटरनेट. कशी टेस्ट सबमिट होईल? कारण मी इंटरनेट चालू केलं नाही. तुम्ही म्हणले सर इंटरनेट चालू नसल्या म्हणल्यावर काय? आणि मी म्हणलं आता इंटरनेट चालू नाही बाळ हो. तर अरे रे हे थोडासा मी गेम खेळायला असला आणि मी हारलेलो आहे. 909 हायेस्ट आहेत. ठीक आहे बाळ हो. आणि अशी टेस्ट सगळ्यांनी सोडवा. लास्टला कोणाला किती मार्क पडतात हे तर मला कळतंय, तुम्हाला कळतंय. लगेच नवोदय गुरु ॲप्लिकेशनवर सुद्धा जॉईन व्हा. अशा टेस्ट आहेत नोटिफिकेशनमध्ये. गुगल फॉर्म, ठीक आहे, गुगल फॉर्मवर सगळं आहे. आणि ढिशक्या बदक मामा आपले हारलेले आहेत. ओके वागो, सगळ्यांना ही टेस्ट कळाली असेल. ही टेस्ट सबमिट झाली नाही कारण नेट चालू नव्हतं माझं. इथंच थांबूयात आपण, भेटूया नंतरच्या व्हिडिओत, नंतरच्या तासात. ही टेस्ट एकदम बेस्ट होती. मराठी व्याकरणाची महत्त्वाची टेस्ट आहे. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा. सगळ्यांना मित्रांना पाठवा. नवोदयची परीक्षा बाळो लवकर यायली आपली. ठीक आहे.